आणि बाप्पाचे आशीर्वाद मिळावेत हीच भावना मनामध्ये ठेवून आता अजित पवार गटाकडून सिद्धिविनायकाचं दर्शन जे आहे ते घेतलं जात आहे। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात विशाल यांच्याकडे। विशाल, तर अजितदादा गट सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आता पोहोचलेला आहे। सर्व आमदार, खासदार आणि मंत्री जे आहेत ते आता अजित पवार यांच्या सोबत आहेत आणि आता गाभाऱ्यामध्ये हे सर्वजण जे आहेत ते पोहोचलेले आहेत। बाप्पाचं दर्शन या ठिकाणी घेतलं जात आहे। आज मंगळवारचा दिवस आहे। सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्यांची सुद्धा मोठी गर्दी असते आणि आज मंगळवारच्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी अजित पवार गट जो आहे तो सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलेला आहे। खरं तर कालच त्यांच्याकडून बाप्पाचं दर्शन घेतलं जाणार होतं, मात्र काल बैठकांचं सत्र सुरू होतं आणि त्याच्यामुळे आज मंगळवारच्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अजित पवार गट जो आहे तो सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलेला आहे। ही गाभाऱ्याच्या आतली दृश्य आपण पाहताय। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अजित पवार गटाकडून बाप्पाचं दर्शन घेतलं जात आहे आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतले जात आहेत। ही गाभाऱ्याच्या आतली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सर्व आमदार, खासदार आणि मंत्री जे आहेत ते सध्या उपस्थित आहेत। सुरुवातीला अजित पवार जे आहेत ते गाभाऱ्यामध्ये आले आणि बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। प्रफुल्ल पटेल आपण त्यांच्यासोबत पाहताय। नरहरी झिरवाळ सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। धनंजय मुंडे त्यांच्यासोबत आहेत। सर्व आमदार, खासदार आणि मंत्री अजित पवारांसोबत आहेत। 11 तारखेला विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे। रणनीती जी आहे ती आखण्यात आलेली आहे, तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार गट सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलेला आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक गटाकडून आता घेतला जातोय। गाफील राहू नका असं नेत्यांकडून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। सूचना त्या पद्धतीच्या देण्यात आलेल्या आहेत आणि अगदी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून बारीक बारीक गोष्टींचा, अगदी लहान सहान गोष्टींचा पूर्णपणे विचार जो आहे तो केला जातोय आणि यासाठी बैठकांचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहे आणि यासाठी महायुतीकडून एकत्रितपणे सुद्धा बैठका घेण्यात आल्या। मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं होतं, नेत्यांना मार्गदर्शन केलेलं होतं आणि आता बाप्पाच्या दर्शनासाठी अजित पवार गट जो आहे तो सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलाय। जरा मागे घ्या ना कॅमेरे। स्टील वाले जरा मागे घ्या ना कॅमेरे। स्टील वाले जरा मागे घ्या ना कॅमेरे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहतोय की विधान परिषद निवडणुकीचं गणित जे असतं ते फार वेगळं आहे। आमदारांची फाटा